the hot seat. Today we will interview the owner of this poultry farm, Mr. Kishore Bhujbale. He is the owner of this poultry farm located in Chittagiri, Taluka Bhokar, District Nanded. Let's know practically about this poultry farm. What type of investment is required? Why did he turn towards this business? What is his intention? Is it beneficial? From where does he brings the chickens required for this poultry farm? So we will ask to him. Hello sir, good afternoon. It's my pleasure to have you here. And let me please ask you some of the questions. हे किशोर भुजबळे आहेत. त्यांना पहिला प्रश्न मी विचारतो की सर, हा तुम्ही बिझनेस केव्हा सुरू केला? हा बिझनेस आम्ही 2017 मध्ये सुरू केला. सुरुवातीला आम्ही भाड्याचं शेड घेऊन म्हणजे आम्हाला अनुभव काही नव्हता. भाड्याच्या शेडमध्ये आम्ही ओपन फार्मिंग केली आणि जवळपास 1 वर्षाचा अनुभव घेतला. एका वर्षाचा अनुभव घेऊन हा बिझनेस सुरू केला. त्यामध्ये आम्हाला स्कोप दिसल्यामुळं मग आमची स्वतः 1 एकर जमीन आम्ही घेतली आणि स्वतःची जमीन घेऊन हा बिझनेस आम्ही स्टार्ट केला. हां सर, माझा दुसरा प्रश्न आहे की बाबा तुम्ही ह्या बिझनेसकडेच का वळला? हा बिझनेस वडिलोपार्जित आहे का तुम्ही स्वतः यामध्ये इंटरेस्ट घेतला? नाही, हा बिझनेस मी एक साईड बिझनेस म्हणून सुरू केला. कारण मी ऑलरेडी महानगरपालिकेत जॉबला होतो. 16-17 वर्ष जॉब केला कॉन्ट्रॅक्ट बेसवर. परंतु एक साईड बिझनेस पण आपला असला पाहिजे. त्या अनुषंगानं मी एक जोडधंदा म्हणून हा बिझनेसकडे वळलो. हां सर, ह्या पोल्ट्री फार्मसाठी किती जागा लागते आणि यासाठी इन्व्हेस्टमेंट कशी तुम्ही अरेंज केली? स्वतः यामध्ये पैसे गुंतवले का बँकेकडून लोन घेतलं सर? तर या जागेला हा जो बिझनेस आहे आपण 1000 पक्षापासून सुरू करू शकतो. तर 1000 पक्षाला जनरली एक 1000 ते 1200 स्क्वेअर फीट जागेमध्ये पण आपण सुरू करू शकतो. परंतु आपली जागा रोड टच असल्यामुळं आणि स्कोप असल्यामुळं आपण काय केलं की हा 10,000 पक्षाचा शेड आम्ही उभा केला. याची लांबी 28x410 आहे. हां सर, याच्यामध्ये जनरली 10,000 पक्षी आपण प्लेस करू शकतो. आणि या बिझनेसला आपण बँकेकडून काही लोन वगैरे घेतलं नाही. नंतर थोडंफार घेतलं, कोणती स्कीम वगैरे उचलली नाही आपण याच्यामध्ये. आणि सुरुवातीला आमच्या याच्यामध्ये काही पार्टनर होते आणि आम्ही पार्टनरमध्ये हा बिझनेस सुरू केला. जवळपास त्यावेळेस आम्हाला 36 ते 38 लाख रुपये लागले आम्हाला. सर, ह्यासाठी पोल्ट्री म्हटलं की पक्षी लागतात. आणि इथे आता पक्षी नाहीत, पण ॲक्च्युली तुम्ही जे आहेत यासाठी पक्षी हॅचरीमधून आणता का तुम्हीच इथं पक्षी बनवता? जनरली कसं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये की या बिझनेसचे 2 पार्ट आहेत. एक ओपन फार्मिंग आहे आणि एक इंटिग्रेशन फार्मिंग आहे. मी सुरुवातीला ओपन फार्मिंगमध्येच काम केलं. परंतु शेतीपूरक जे काही बिझनेस आहेत ते त्यांना गॅरंटी वॉरंटी घ्यायचा आणि सगळे याला निसर्गाचं समजा याच्यामध्ये काय होतं की मॉर्टेलिटी जास्त होती. विंटरमध्ये थंडी जास्त असल्यामुळं विंटरमध्ये मॉर्टेलिटी जास्त होती आणि पावसाळ्यामध्ये लोक चिकन खायला थोडं टाळतात. मग याच्यामध्ये आपल्या बिझनेसला गॅरंटी वॉरंटीचा विषयच नाही. म्हणून आम्ही काय केलं माहिती आहे का की आम्ही इंटिग्रेशनमध्ये टाईप केलं कंपनीला. IB इंडियन बॉयलर म्हणून कंपनी आहे छत्तीसगडची आणि चांगली कंपनी. या कंपनीमध्ये आम्ही टाईप केलं आणि हा बिझनेस करतो. सर, माझा एक प्रश्न आहे दुसरा. आम्ही जनरली मार्केटमध्ये जेव्हा जातो तेव्हा 2 टाईपचे चिकन्स असतात. काही म्हणतात गावरान द्या किंवा ब्रॉयलर द्या, बॉयलर द्या. ह्यामध्ये फरक काय आहे? गावरान आणि बॉयलरमध्ये फरक म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, गावरान पक्षी जो आहे जो जनरली त्याची जी हॅचरी होती म्हणजे जो तयार होतो तो नॅचरल प्रोसेस आहे. जशी कोंबडी अंडे देते आणि ते 22 दिवस त्या अंड्यावर त्याला हीट देते, हीट जनरेट करते त्याची आणि स्वतः ती पक्षी तयार करते एखादी कोंबडी. परंतु आपले जे पक्षी आहे ते बल्क प्रमाणात आहे. म्हणजे आपण 10,000 पक्षी घेतो ॲट अ टाइम. 10,000 पक्षी घेण्यासाठी किती कोंबड्या जमा करणार तुम्ही? म्हणून हे जे अंडे असतात हे अंडे हॅचरीमध्ये त्या मशीनमध्ये ऊब दिल्या जाते आणि तिथून पक्षी तयार होतात आणि ते पक्षी या ठिकाणी आणतात. मग याच्यानंतर ते किती दिवसात तयार होतात मार्केटमध्ये विकण्यासाठी? आपला पक्षी जनरली 40 दिवसामध्ये परफेक्टली 2.5 वजन मिनिमम देतो 40 दिवसामध्ये.
म्हणजे 40 दिवस तुम्हाला याची निगा राखावी लागते. हो. यासाठी तुम्ही काय काय करता? याच्यासाठी सुरुवातीला आम्ही हे पूर्ण साफसफाई करून याचं फेब्रिकेशन करतो. म्हणजे जनरेट बॅक्टेरिया याच्यात जनरेट होऊ नये, आहे की नाही. पूर्ण भांड्यांची साफसफाई, आहे की नाही. म्हणजे सगळं झाल्यानंतर चुना टाकायचा, चुना आणि डिझेल आणि मीठ टाकून हे पूर्ण याच्यावर हे करतो, जेणेकरून बॅक्टेरिया राहू नये. त्याच्यानंतर आम्ही साळीची तूस टाकतो. साळीची तूस म्हणजे जसं लहान मुलं असतं त्याला आपण गादी देतो अशी, काय नरम राहण्यासाठी, तसे ती तूस त्या गादीचं काम करते. त्याच्यावर ते पक्षी राहतात. आणि सुरुवाती 7 ते 8 दिवस ब्रूडिंग असते. म्हणजे त्या पक्ष्याला मिनिमम 32 ते 36 टेम्परेचर द्यावं लागतं मेंटेन. ती आम्ही त्या ब्रूडिंगच्या माध्यमातून त्यांना. सर, इथे मला आजूबाजूला हे लाल कलरचे जे प्लास्टिकचे भांडी आहेत, याबद्दल काय सांगतात? हे लाल कलरचे दोन्ही अलग वेगवेगळे आहेत. आता याच्यामध्ये कसं आहे की हे जे मोठं भांडं आहे की ह्याच्यामध्ये आपण खाद्य टाकतो. याच्यामध्ये जवळपास 10 kg खाद्य बसते. जसा जसा पक्षी मोठा होतो तसं त्याची हाईट कमी जास्त होते आणि तसं त्याची खाण्याची कॅपॅसिटी वाढत जाते. सर, मी दाखवतो त्यांना. ऍक्च्युली इथं बुक आहे, म्हणजे हे जर आपण असं वर खाली, हे खाली झालं म्हणजे हे का असं, आणि हे वर पण करता येतं असं, त्याचा काय उद्देश? म्हणजे कसं पक्ष्याची खाण्याची हाईट पक्ष्याला व्यवस्थित खाता आलं पाहिजे, त्या हिशोबाने ते खाली वर करतात. पक्षी वरच्यावर वाढत जातो तसं त्याची हाईट, भांड्याची हाईट वाढवली जाते. आणि त्याचं ते दुसरं ते पाणी आहे. जसं ज्याप्रमाणे पक्षी पाणी पितो तेवढं पाणी इंडक वरून खाली यायच्या त्या पाईपद्वारे त्या पाण्यामध्ये पडतं. सर, हे जे पाईप दिसतात वरी, त्या पाईपाद्वारे म्हणजे इथं पाणी, याच्यासाठी काही इलेक्ट्रिसिटीचा वापर होतो का? नाही, ते आम्ही पिण्याचं जे पाणी येतं ना, त्या टाकीमध्ये त्याची हाईट जरा उंचावर आहे. आणि आपण याच्यामध्ये शिकलो होतं की वॉटर सायन्समध्ये वॉटर लेवल जे आहे, जेवढं पाण्याची हाईट वरी ठेवसाल त्या प्रेशरनं पाणी पास होते. त्या पद्धतीनं आपण ते व्यवस्था केलेली आहे. आपल्याकडे 2000 लिटरच्या 2 टाक्याची व्यवस्था आहे. आणि इंटरव्हल मध्ये आपण 1000 लिटरच्या टाक्या लावलेल्या आहेत. आणि स्टॉक म्हणून एक 25,000 लिटरचा पण हाऊस पण आपल्याकडे अवेलेबल आहे, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये ज्यूट कर्टन्सला पाणी द्यावं लागतं, आपल्या ट्रिपला पाणी लागतं. आणि जसं आपण चिकनचं पण कसं असतं की जसं आपण मानवाचं असं थंडीमध्ये आपण पाणी कमी पितो, उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त पितो, तसं पक्षी उन्हाळ्यामध्ये पाणी जास्त पितात. त्याचं इंटेक्ट पाणी जास्त, पाणी आपल्याला जास्त लागतं. स्टोरेज राहण्यासाठी आपल्याकडे ती व्यवस्था आहे आमच्याकडे. सर, आपल्या पाठीमागे जे ज्यूटचे आहेत ते तुम्ही लावलेत आणि ह्या साईडला पिवळ्या प्लास्टिक पण आहेत. ह्या दोन्हीचं थोडं महत्त्व सांगता का? ते पिवळे जे प्लास्टिक आहेत, पिवळे जे फाऱ्या आहेत, याच्यामध्ये काय आहे की हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये किंवा जास्त वारं सुटलं तेव्हा फाऱ्या आपण पॅक करतो. म्हणजे बाहेरचं वारं थंड असेल, गरम असेल किंवा वाटोळ असेल ते आतमध्ये येऊ नये, किंवा पावसाचा जो ओसाडा आहे जे आपण रेनफॉल म्हणतो ते पण मध्ये आतमध्ये येऊ नये, म्हणून त्यांचं ते प्रोटेक्शनसाठी ते आहे. आणि हे ज्यूट कर्टनचा जो विषय आहे ना, ज्यूट कर्टन मध्ये जनरली टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस क्रॉस करते. 40 डिग्री सेल्सिअस क्रॉस केल्यानंतर जमिनी धूप वाढते, जमीन गरम होते आणि येणारी हवा जी आहे ना ती पूर्ण ज्या ठिकाणी ज्या दिशेला जाईल त्या ठिकाणी ती गरम हवा फेकल्या जाते. मग आपल्या शेडमध्ये पक्षी जो असतो तर त्या पक्ष्याला देखील ती गरम हवा जाते आणि मग ते पॅनिक होतात आणि ते चोंच हे करतात, असं त्यांना इंडिकेटर्स देतात किंवा गरमी जास्त आहे. मग या ज्यूट कर्टनचा फायदा काय आहे? ज्यूट कर्टन्स मध्ये आपण ड्रिपची पाईपलाईन जोडलेली आहे. ते प्रेशरनं पाणी त्या याच्यामध्ये ज्यूट कर्टन्स मध्ये पडतं थेंब थेंब. आणि पूर्ण हे पूर्ण फाऱ्या ह्या ओल्या होतात. पूर्ण फाऱ्या ओल्या झाल्याच्या नंतर काय होते माहिती काय की हे पूर्ण थंड राहतात आणि मधात हे एक्झॉस्ट फॅन असतात. हे फॅन पूर्ण मधातली गरमी बाहेर फेकत राहतात आणि हे बाहेरचं जी गरमी हवा येते ना तर या ज्यूट कर्टनचा टकराव देते आणि त्या टकरावातून इथं थंड वारं फेकलं जातं, तिकून पण आणि इकून पण. आणि मधात एक टेम्परेचर मेंटेन असते आणि थंडी मेंटेन असते. प्लस आपल्याकडे सिमेंटचे पत्रे आहेत ना, लोखंडाचे पत्रे आणि सिमेंटच्या पत्र्यामध्ये फरक असा आहे की याचं जे रिफ्लेक्शन आहे याचं उन्हाचं गरमीचं ते रिफ्लेक्शन 4 डिग्री सेल्सिअस हे तापमान कमी करतो. समजा बाहेर पत्राचे जे लोखंडाचे पत्र असतील
तर इथं आपल्याला 42 टेम्परेचर असेल तर इथं आपल्याला 4 म्हणजे 38च येईल. हां, 38. हे याचा फरक आहे. हो सर. आणि ह्या एक्झॉस्ट फॅनचं कसं एक्झॉस्ट फॅन म्हणजे याचे हे मल्टिपल यूज आहे. उन्हाळ्यात आहे, पावसाळ्यात आहे, हिवाळ्यात आहे. म्हणजे मधामध्ये 90 डिग्रीच्या पॅरामीटरमध्ये जे चिकन्स आहेत ते गरमी तयार करतात आणि त्याच्यामध्ये अमोनिया पण होऊ शकतो, बरोबर आहे. आणि गरम जे वास आहे ना ते ह्या पंख्यामुळे काय होतं माहिती आहे का, मधातली जी हीट आहे ही हीट ते दोन जे तुम्हाला विंडोज दिसतात त्या माध्यमातून ही पूर्ण हीट बाहेर फेकली जाते. असे आपल्याकडे 4 ते 5 फॅन आहेत, 5 फॅन आहेत आपल्याकडे. ती पूर्ण हीट मध्ये आणि मधामध्ये नॉर्मल टेम्परेचर असते. नॉर्मल टेम्परेचर जसं आपण एखाद्या एसटी मध्ये प्रवास करतो आणि गर्दी जेव्हा जास्त होते, क्राऊड जेव्हा जास्त असतो ना तर गरमी होते की खिडक्या खुला होणार. मग इथे क्राऊड झालं तर हे फॅनच्या माध्यमातून पूर्ण क्राऊड ते अमोनिया रिलीज होते आणि थंडावा होतो. सर एक शेवटचा प्रश्न, किंवा हा जो बिझनेस आहे तुम्ही नांदेड शहरात समजा दिसत नाही, पण हे थोडं बहुत दूर 15-20 किलोमीटर, हा एवढ्या दूर नांदेडपासून का इथं सेटअप का केला? याचं कारण काय माहिती आहे काय, की हा जो बिझनेस आहे एक सायन्सच्या माध्यमातून या ठिकाणी हे जे आता पूर्वी सांगितलं की अमोनिया रिलीज होतो, अमोनिया याच्यातून तयार होतो आणि हे शहरापासून किंवा गावापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर ठेवावं लागते. कारण याच्यामध्ये जे याची शी असते आणि अॅनिमल वेस्ट आणि हीट जे जनरेट होते ते लोकांना सहन होऊ शकते. त्याच्यामुळं हे शहराच्या बाहेरच असते. ह्या बिझनेसला काही भविष्यात स्कोप आहे? हा स्कोप आहे, परंतु कसं आहे माहिती आहे, आता जे आपल्याला फूड मिळते आणि जे प्रोटीन्स मिळतात आपल्या जे चिकन्स आहे, चिकन्स मधून जे प्रोटीन्स मिळतात ते इतर घटकातून मिळत नाही. आता समजा तुम्ही भाजी खासाल कोणती, तुम्हाला किती कॅलरीची भाजी खायची, त्याच्यापेक्षा तुम्ही पाव किलो जर चिकन नेलं ना तर पूर्ण कुटुंबाला कॅलरीज मिळतात, त्याचे प्रोटीन्स मिळतात, आहे की नाही. तुम्ही 10 भाज्या एकीकडे खा आणि थोडं चिकन एकीकडे एका दिवशी खा, हे तेवढं तुलना करते. आठवड्यापासून तुम्ही साध्या पालेभाज्या खाल्ल्या आणि आठवड्यातून एकच वेळ जर चिकन खाल्लं ते मेंटेन करते शरीराला, बॉडीला मेंटेन करते. आणि हे बॉयलर जे चिकन आहे ना, आपलं जे ब्रीड आहे आपण बॉयलरचं हे करतो की बॉयलर चिकन हे सर्वांना सुटेबल का आहे. तुम्ही पूर्वी प्रश्न विचारला गावराणी हे काय, गावराणी कसे माहिती आहे की बॉयलर जनरली कुठे उपलब्ध होऊ शकतो. तुम्हाला पाव किलो मिळते, अर्धा किलो मिळते, 100 किलो मिळते, 2 किलो मिळते आणि एक क्विंटल पण मिळते. गावराणी तसं नाही, ते घेतलं एक नगच घ्यावं लागते. आता पाहुणा आला आणि सर्वसामान्य रोज मजुरदाराला देखील परवडते आणि मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तीला परवडते दोघांना. हे एक याचा चिकनचा फायदा आहे. दुसरी गोष्ट, या चिकनचे अनेक प्रकार तुम्हाला तयार करता येतात, व्हरायटीज तयार करता येतात. गावराणी जे तुम्हाला व्हरायटी तयार करता येतात, गावराणी फक्त भाजीच होते. बॉयलर चिकनची अनेक व्हरायटी तयार करता येतात. दुसरी गोष्ट, आपण जे ज्या कंपनीचं आपलं इंटिग्रेशनचं टाईप आहे आयबीचं, हे चिकन खाण्यामध्ये सगळ्यात चांगलं सगळ्यात चांगलं चिकन आहे. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला ह्या पोल्ट्री फार्म बद्दल खूप माहिती. हे किशोर सखाराम भुजबळे, आज आपण यांच्याकडून पोल्ट्री फार्म याबद्दल माहिती घेतली. थँक्यू, धन्यवाद. आपण आल्याबद्दल आपलं पण धन्यवाद. थँक्यू सर.